श्री स्वामी समर्थ. तुमच्या नशिबाच्या बंद दरवाजावर नियतीने आता आनंदाची थाप मारली आहे. एक असे गुपित उलगडणार आहे जे तुमच्या दुःखाचा अंत करून तुमच्या आयुष्याला सोन्याची झळाळी देणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या या भविष्यवाणीनुसार 2026चे येणारे 3 महिने तुमच्यासाठी एक दैवी चमत्कार घेऊन येत आहेत. लक्षात ठेवा, मकर राशीच्या आयुष्यात एक विशिष्ट नाव, एक तारीख आणि एक जागा तुमच्या नशिबाला कलाटणी देणारी ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या नशिबाला जे साडेसातीचे आणि संघर्षाचे ग्रहण लागले होते ते आता सुटणार आहे. मनात एक अनामिक हुरहुर असेल, एक प्रकारचा सस्पेन्स असेल की आता पुढे काय. पण हा सस्पेन्स तुम्हाला भीती घालण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सुखाची नांदी देण्यासाठी आहे. गुरुजी म्हणतात, या 90 दिवसांत तुमच्या कष्टाचे फळ अशा स्वरूपात मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुमच्या आयुष्यातील कष्टाचे रूपांतर आता राजवैभवात होणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, या काळातील सर्वात मोठी उत्सुकता म्हणजे ते एक नाव जे तुमच्या कानावर पडताच तुमच्या चेहऱ्यावर हसू उमलेल. गुरुजींच्या मते हे नाव तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरेल. कदाचित ही अशी व्यक्ती असेल जी तुमच्या आयुष्यात अचानक येईल आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. हे नाव ऐकताना तुमच्या मनात थोडी धाकधूक नक्कीच होईल, पण ती भीतीची नसून एका मोठ्या आनंदाच्या धक्क्याची असेल. त्याचसोबत ती व्यक्ती तुमच्या भूतकाळातील असेल की भविष्यातील एखादे वरदान. हे रहस्य उलगडताना तुमच्या हृदयाचे ठोके वाढतील. तुमच्या भोवती असलेल्या नकारात्मक शक्ती आता दूर पळून जातील आणि तुम्हाला प्रथमच स्वतःच्या कष्टाचा अभिमान वाटू लागेल. नियती आता तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरत आहे. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ती विशिष्ट तारीख आणि ती ठराविक जागा तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू करतील. तिथे गेल्यावर तुम्हाला जाणवेल की आजवर तुम्ही ज्या आव्हानांना घाबरत होतात ती खरं तर तुम्हाला या सुवर्ण काळापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेली शिडी होती. 2026चे हे पहिले 3 महिने मकर राशीसाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहेत. जुन्या जखमा भरून निघतील आणि एका नवीन उज्ज्वल भविष्याचा पाया रचला जाईल. आता घाबरण्याची गरज नाही, कारण स्वतः ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभे आहे. ह्या घटना तुम्हाला भीतीकडे नाही तर एका महान विजयाकडे घेऊन जाणार आहे. लक्षात ठेवा, ही भविष्यवाणी तुमच्या नशिबाचे दार उघडणारी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाकाल तुमच्या पाठीशी आहेत. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितल्यानुसार 2026 आधीचा तुमचा काळ म्हणजे एखाद्या पर्वतावर चढताना होणाऱ्या श्वास कोंडणाऱ्या प्रवासासारखा होता. तुम्ही बाहेरून कितीही खंबीर असलात तरी तुमच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले होते. माझ्याच मेहनतीचे फळ दुसऱ्याला का मिळते, किंवा माझ्याच वाट्याला इतकी परीक्षा का. या प्रश्नांनी तुम्हाला रात्रभर जागवले आहे. पण गुरुजी म्हणतात, ही भीती किंवा हा सस्पेन्स तुमच्या विनाशासाठी नव्हता, तर तुम्हाला जगावर राज्य करण्यासाठी तयार करण्यासाठी होता. तुमच्या मनात दडलेली ती हुरहुर आता एका मोठ्या साम्राज्याची पूर्वसूचना आहे. मकर राशीच्या जातकांनो, या काळात तुम्हाला सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे जवळच्यांच्या स्वार्थीपणाचा. ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला झिजवले त्यांनीच ऐनवेळी तुमची किंमत केली नाही. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार हा अनुभव म्हणजे नियतीने तुमच्या आयुष्यातील कमकुवत दुवे तोडण्याची केलेली एक योजना होती. ही नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून दूर होणे गरजेचे होते, जेणेकरून 2026च्या येणाऱ्या 3 महिन्यांत तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सोन्यासारखी माणसे येऊ शकतील. तुमच्या आयुष्यातील हा सस्पेन्स आता संपणार आहे, कारण स्वार्थी चेहरे आता उघडे पडले आहेत. मकर राशीच्या जातकांनो, 2023 ते 2025 या दरम्यान तुम्ही एका प्रचंड दबावाखाली होतात. सगळं करूनही समाधान न मिळणं आणि जबाबदाऱ्यांचं ओझं पेलताना एकटेपणा जाणवणं. गुरुजी सांगतात की हा काळ तुमच्या कर्माची कसोटी पाहणारा काळ होता. शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा तुमच्यातील हिरा पैलू पाडून तयार करत होता. आता भीतीचे रूपांतर उत्कर्षात होणार आहे. जे ओझं तुम्हाला वाकवायला आलं होतं तेच ओझं आता तुमची शक्ती बनून तुम्हाला प्रगतीकडे नेण्यासाठी सज्ज झालं आहे. तुम्ही जे सोसले त्याचे व्याजसकट सुख मिळण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. नशिबाच्या खेळात आता तुमची हुकुमाची चाल चालली जाणार आहे. निसर्ग स्वतः तुमच्या बाजूने उभा राहून अशा काही घटना घडवून आणणार आहे ज्याची कल्पना कोणत्याही मानवी बुद्धीला करता येणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार 2026 हे वर्ष तुमच्यासाठी प्राप्तीचे वर्ष ठरणार आहे. येणाऱ्या 3 महिन्यांत तुम्हाला अशा काही गोष्टींचा अनुभव येईल ज्याला तुम्ही दैवी हस्तक्षेप म्हणाल.
एखादे मालमत्तेचे काम किंवा अडकलेले पैसे ज्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहिली, ते काम आता कोणत्याही विशेष त्रासाशिवाय अचानक पूर्ण होईल. हा सस्पेन्स तुम्हाला थक्क करेल की हे इतक्या सहजासहजी कसं झालं. पण लक्षात ठेवा, हा तुमच्या प्रामाणिकपणाला नियतीने दिलेला न्याय असेल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी म्हणतात की या काळात तुमच्या आयुष्यात एखादी जुनी महत्वाकांक्षा नव्या रूपात परत येईल. ही संधी तुमच्या अधिकारांशी किंवा मोठ्या पदाशी संबंधित असू शकते. मनात एक मोठी उत्सुकता असेल की हा बदल टिकेल का? तर गुरुजींचं उत्तर हो असे आहे. ज्या गरिबीची किंवा अपयशाची तुम्हाला पूर्वी भीती वाटत होती, त्या गोष्टी आता तुमच्या समोरून कायमच्या दूर होतील. तुमच्या अंतर्मनात एक अफाट आत्मविश्वास जागृत होईल, ज्यामुळे तुम्ही मोठे आर्थिक निर्णय घेण्यास डगमगणार नाही. आता तुम्ही नशिबावर अवलंबून न राहता नशीब घडवणारे निर्माते बनणार आहात. मकर राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 90 दिवसांत तुमच्या आयुष्यातील अर्धवट राहिलेली घरकुलाची स्वप्ने किंवा अपूर्ण राहिलेले प्रकल्प यांना एक गती मिळेल. गुरुजींनी सांगितले आहे की आता तुम्हाला महत्त्वाच्या करारांवर सह्या करण्याची वेळ येईल आणि हेच तुमचे निर्णय पुढचे संपूर्ण आयुष्य सुखात घालवतील. हा काळ सस्पेन्सने भरलेला असेल, कारण काही जुनी ओझी उतरतील आणि काही अत्यंत नवीन व उज्ज्वल जबाबदाऱ्या तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील. हा बदल गतीने होईल आणि तुमच्या कुटुंबाला एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून देईल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या या भविष्यवाणीनुसार 2026च्या पहिल्या 3 महिन्यांत तुमच्या आयुष्यात एका विशिष्ट नावाचा प्रवेश होणार आहे. हे नाव केवळ योगायोग नसून तुमच्या कष्टाचे फळ देणारा एक दैवी संकेत असेल. हे नाव एखाद्या अनुभवी व्यक्तीचे असू शकते, एखाद्या सरकारी संस्थेचे असू शकते किंवा एखाद्या परदेशी कंपनीचे. जेव्हा तुम्ही हे नाव पहिल्यांदा ऐकाल, तेव्हा तुम्हाला आतून साद मिळेल. तुम्हाला जाणवेल की याच संधीच्या प्रतीक्षेत तुम्ही आजवर तग धरून होतात. ही घटना इतकी अचूकपणे घडेल की तुम्हाला ईश्वरी नियोजनावर पूर्ण विश्वास बसेल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते हे नाव तुमच्या आयुष्यात अशा वेळी येईल जेव्हा तुम्हाला मार्गदर्शनाची सर्वात जास्त गरज असेल. कदाचित ही व्यक्ती तुमच्या गुरुस्थानी असेल किंवा असा कोणी जुना मार्गदर्शक जो तुम्हाला यशाचा खरा रस्ता दाखवेल. मनात सुरुवातीला थोडी साशंकता असेल, पण ही व्यक्ती तुमच्यासाठी भाग्योदयाचे द्वार उघडणारी ठरेल. राजकारण, समाजकारण किंवा व्यापारात या नावाच्या माध्यमातून तुम्हाला अशा उंचीवर नेले जाईल ज्याचा विचार तुम्ही कधी केला नव्हता. ही वेळ मकर राशीच्या लोकांसाठी 0 to हिरो ठरणारी असेल. मकर राशीच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाची आणि पटण्यासारखी गोष्ट म्हणजे गुरुजी सांगतात की हे नाव तुमच्या कुटुंबाच्या वारशाशी जोडलेले असेल. येणाऱ्या 90 दिवसांत तुमच्या कर्तृत्वामुळे तुमच्या घराण्याचे नाव समाजात ज्या आदराने घेतले जाईल, तो क्षण अभूतपूर्व असेल. ज्या लोकांनी आजवर तुमच्या शांत स्वभावाचा फायदा घेतला, तेच लोक आता तुमच्या नावाची दहशत किंवा आदर बाळगू लागतील. हे नाव तुमची ओळख तर असेलच, पण ती एक अशी शक्ती बनेल जी तुम्हाला संकटातून ढाल बनून वाचवेल. संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभे राहण्यासाठी सज्ज झाले आहे. मकर राशीच्या जातकांनो, मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार 2026च्या पहिल्या 3 महिन्यांत एक अशी विशिष्ट तारीख येणार आहे जी तुमच्या आयुष्यातील महासंधी ठरेल. या तारखेला ग्रहांची स्थिती तुमच्या राशीला अनुकूल असेल, ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग निष्कंटक होईल. त्या दिवशी एखादा असा फोन येईल किंवा अशी एखादी कागदपत्रे तुमच्या हातात पडतील जी तुम्हाला आर्थिक विवंचनेतून कायमची मुक्ती देतील. मनात एक प्रकारची हुरहुर असेल, पण ही हुरहुर एका मोठ्या आनंदाच्या लाटेची असेल. ही तारीख तुमच्या आयुष्यातील सर्व रखडलेली कामे मार्गी लावणारी ठरेल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते या तारखेला तुम्हाला तुमच्या संघर्षाचे फळ मिळताना दिसेल. आजवर तुम्ही ज्या कष्टांच्या डोंगराखाली दबले होता, त्या डोंगराच्या शिखरावर तुम्ही याच दिवशी उभे असाल. तुम्ही स्वतःला सांगाल, माझ्या कष्टाचं चीज झालं. हा आत्मविश्वास तुमच्यात इतका संचारला जाईल की तिथून तुमच्या वैभवाचा एक नवा कालखंड सुरू होईल. ही तारीख तुम्हाला तुमच्या आंतरिक शक्तीची जाणीव करून देईल आणि जगाला मकर राशीचा खरा पराक्रम पाहायला मिळेल. मकर राशीच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही तारीख तुमच्या मालमत्ता किंवा वारसा हक्काच्या बाबतीत एक मोठी घोषणा करेल. गुरुजींनी सांगितले आहे की या दिवशी तुम्ही जे काही पेराल, त्याचे फळ 7 पिढ्यांपर्यंत टिकणारे असेल. जुन्या अपयशाची धूळ झटकून तुम्ही नवीन स्वप्नांच्या आकाशात भरारी घ्याल. कदाचित त्या दिवशी काही जुन्या सवयींचा अंत होईल, पण तो अंत एका तेजस्वी भविष्यासाठी असेल. या तारखेनंतर तुम्हाला कुणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही.
कारण कुबेराचा आशीर्वाद आता तुमच्यावर असेल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार 2026च्या या पहिल्या 3 महिन्यांत तुमच्या आयुष्यात एका विशिष्ट जागेचे महत्त्व अनन्यसाधारण असेल. ही जागा तुमच्यासाठी लकी डेस्टिनेशन ठरणार आहे. कदाचित हे तुमचे जन्मस्थान असेल, एखादे नवीन घर असेल किंवा एखादी धार्मिक जागा जिथे गेल्यावर तुमचे नशीब पालटणार आहे. गुरुजी म्हणतात, जेव्हा तुम्ही त्या जागेवर जाल तेव्हा तुम्हाला तुमच्या कष्टांचा सर्व थकवा निघून गेल्यासारखा वाटेल. तिथे गेल्यावर तुम्हाला नवीन ऊर्जेचा स्रोत मिळेल, जो तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाईल. ही जागा तुमच्या आयुष्यातील सर्व मानसिक तणाव संपवणारी ठरेल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते या जागेचा संबंध तुमच्या भविष्यातील गुंतवणुकीशी किंवा मोठ्या व्यवसायाशी असेल. कदाचित ही जागा परदेशात असेल किंवा तुमच्या शहराबाहेरील एखादा कोपरा जिथे तुम्हाला तुमची खरी श्रीमंती सापडेल. मनात एक प्रकारची उत्सुकता असेल की या जागेत काय दडलंय. तर लक्षात ठेवा, याच ठिकाणी तुमची गाठ अशा धनवंतांशी पडेल जे तुमच्या आयुष्याला सोन्याची झळाळी देतील. इथला अनुभव तुम्हाला हे पटवून देईल की मकर राशीच्या लोकांसाठी उशिरा का होईना, पण सर्वोत्तम फळ देण्याची देवाची योजना असते. मकर राशीच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जागा तुमच्यासाठी शांती आणि समाधानाचे माहेरघर बनेल. गुरुजी सांगतात की अनेक वर्षांपासून तुमच्या मनात जी पैशांची किंवा स्थिरतेची ओढ होती ती या जागेवर गेल्यावर पूर्ण होईल. तिथे तुम्ही एक मोठा संकल्प कराल जो तुमच्या घराण्याचे नाव उज्ज्वल करेल. ही जागा तुमच्या नशिबाचा उदय करण्यासाठी निवडली गेलीय. आता फक्त त्या जागेपर्यंत पोहोचण्याची आणि तिथल्या संधीचा फायदा घेण्याची तयारी ठेवा. मकर राशीच्या जातकांनो, आता त्या थकून गेलेल्या मकर राशीचा अंत झाला आहे. शिखराकडे कूच करणाऱ्या पहाडी प्राण्याप्रमाणे तुम्ही आता अशा वेगाने पुढे जाणार आहात की जग फक्त पाहतच राहील. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार 2026च्या या पहिल्या 3 महिन्यांच्या प्रवासानंतर तुम्ही एक अत्यंत खंबीर आणि समृद्ध व्यक्ती म्हणून समोर याल. पूर्वीची मकर रास, जी फक्त कष्ट करत राहायची पण फळाची अपेक्षा करायला घाबरायची, ती आता स्वतःचा हक्क हिरावून घ्यायला शिकलेली असेल. गुरुजी म्हणतात, आता तुम्ही कोणाच्याही दबावाखाली वाकणार नाही. तुमच्या आवाजात एक असा अधिकार असेल की मोठे मोठे लोकही तुमच्यासमोर नतमस्तक होतील. तुम्ही आता फक्त काम करणारे नाही तर काम करून घेणारे मालक बनाल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते या काळानंतर तुमच्या आयुष्यातून अभावाचे सावट कायमचे पुसले जाईल. जे अभाव तुम्ही गरिबीत किंवा संघर्षात अनुभवले होते, त्या प्रत्येक दुःखाचे रूपांतर तुम्ही आता सुखात कराल. आर्थिक बाबतीत तुम्ही इतके बलवान व्हाल की येणाऱ्या अनेक पिढ्यांना तुमच्या नावाचा अभिमान वाटेल. तुमच्या निर्णयांमध्ये आता भविष्याचा वेध असेल. मकर राशीच्या जातकांनो, शेवटी गुरुजी सांगतात की 2026 नंतरची ही वेळ तुमच्या जीवनातील सुवर्णयुगाची केवळ एक नांदी आहे. तुम्ही आता नशिबाच्या प्रवाहात वाहून जाणारे नाही तर प्रवाहाची दिशा बदलणारे शिल्पकार बनाल. जे लोक तुम्हाला स्लो किंवा थकलेले म्हणायचे, तेच लोक आता तुमच्या यशाचा फॉर्म्युला विचारतील. तुमची प्रगती पाहून जगाला मत्सर वाटेल, पण तुम्हाला माहीत असेल की हे सर्व तुमच्या रक्ताचे पाणी करून केलेल्या कष्टाचे फळ आहे. आता तुमची वेळ आली आहे, सिंहासनावर बसण्यासाठी सज्ज व्हा. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार 2026च्या या पहिल्या 3 महिन्यांत तुम्हाला तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव आणि संकटनाशक हनुमान यांची विशेष कृपा प्राप्त करणे आवश्यक आहे. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून तिथे तिळाच्या तेलाचा दिवा लावणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी गरिबांना काळे कापड किंवा अन्न दान करा. हा एक छोटासा उपाय तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. तसेच दर शनिवारी शनी स्तोत्र वाचल्यास तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील. हे उपाय तुमच्या नशिबाच्या कुलपाला उघडणारी चावी आहेत. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते या काळात तुमच्या भाग्योदयासाठी भगवान विष्णूंची उपासना करणे अत्यंत फलदायी ठरेल. दर गुरुवारी विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने तुमच्या घरात लक्ष्मीचा कायमचा वास राहील. गुरुजींनी एक खास गुप्त उपाय सांगितला आहे. येणाऱ्या 90 दिवसांत जेव्हा कधी तुम्हाला अडथळा जाणवेल तेव्हा ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे तुमच्या सभोवतालचे शत्रू शांत होतील आणि तुम्हाला प्रगतीसाठी नवीन मार्ग दिसतील. हे धार्मिक उपाय तुम्हाला केवळ संकटातून बाहेर काढणार नाहीत, तर तुम्हाला ऐश्वर्याच्या शिखरापर्यंत पोहोचवतील. मकर राशीच्या जातकांनो,
गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार 2026च्या या पहिल्या 3 महिन्यांतील घटनांनंतर तुमचे आयुष्य पूर्णपणे बदललेले असेल. पूर्वीची मकर रास, जी कष्टाच्या ओझ्याखाली दबलेली होती, ती आता यशाच्या शिखरावरील विजेता असेल. गुरुजी म्हणतात, आता तुम्ही कोणाचेही फालतू सल्ले ऐकणार नाही किंवा कोणासमोर लाचार होणार नाही. तुमच्या डोळ्यांत एक नवा आत्मविश्वास आणि वागण्यात एक असा ठामपणा असेल की तुम्हाला कमी लेखण्याची हिंमत आता कोणीही करणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते या काळानंतर तुमच्या आयुष्यातून चिंता हा शब्द कायमचा पुसला जाईल. जे अपमान तुम्ही गरिबीमुळे किंवा संघर्षाच्या काळात सहन केले होते, त्या प्रत्येक अपमानाचे उत्तर तुम्ही तुमच्या अलिशान आयुष्यातून द्याल. आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत तुम्ही इतके स्थिर व्हाल की तुम्ही स्वतः इतरांना आधार देऊ शकाल. तुमच्या निर्णयांमध्ये आता परिपक्वता असेल. ही नवी मकर रास आता जगाला हे दाखवून देईल की खरी श्रीमंती ही कष्टाने कशी मिळवायची असते. मकर राशीच्या जातकांनो, शेवटी गुरुजी सांगतात की 2026 नंतरची ही वेळ तुमच्या जीवनातील सुवर्ण काळाची केवळ एक सुरुवात आहे. तुम्ही आता परिस्थितीवर राज्य करणारे सम्राट बनाल. जे लोक तुम्हाला सोडून गेले होते तेच लोक आता तुमच्या नावाचा वापर करून स्वतःची ओळख सांगतील. तुमची प्रगती पाहून जगाला आश्चर्य वाटेल, पण तुम्हाला माहीत असेल की हे सर्व तुमच्या संयमाचे फळ आहे. आता तुमची वेळ आली आहे. शिखरावर जाण्यासाठी सज्ज व्हा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमची सकारात्मक ऊर्जा ईश्वरापर्यंत पोहोचेल. आणि ज्यांनी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचा येणारा काळ सुखमय आणि भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.